आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील निकुंबे गावात एका ग्रामस्थाच्या हत्येनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शाणाभाऊ शंभू पाटील या ग्रामस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी थेट पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. 8 जून रोजी गावातील एकाच व्यक्तीने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शाणाभाऊ पाटील यांचा दिनांक 9 जून रोजी मृत्यू झाला. घटनेनंतर निकुंबे गावातील नागरिक मोठ्या संख्येने धुळे येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. फक्त आरोपीवरच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरोधातही कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित कुटुंबाविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. गावात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या साहित्याचा चोऱ्या, दमदाटी आणि वाद निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या सर्व प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. शाणाभाऊ पाटील यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला. या प्रकरणात जलद गतीने तपास करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच आरोपीच्या कुटुंबाला जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावे अशीही मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. निवेदनाद्वारे गावातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. योग्य आणि ठोस कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान या घटनेमुळे निकुंबे गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. नमस्कार, माझं नाव दिनेश रमण वाघ, राहणार निकुंबे, तालुका जिल्हा धुळे. आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कारण आमच्या गावामध्ये दिनांक 8/6/2026 रोजी आमच्या गावातील ग्रामस्थ शाणाभाऊ शंभू पाटील हे आपल्या मित्राच्या वाड्यावर गेले असता रस्त्याने जात असताना अमरधामजवळ त्यांच्यावर बेसावधपणे एका इसमाने, म्हणजे आरोपी दशरथ किसन ठाकरे याने बेसावधपणे त्यांच्यावर मागून लोखंडी रॉडने जोरात वार केले. त्याच्याने ते जमिनीवर पडले आणि बेशुद्ध अवस्थेत झाले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना उचलून सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9/6/2026 रोजी त्यांचा उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर जो दशरथ किसन ठाकरे आहे हा म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे, एक मुलगा आहे आणि त्याचा पूर्ण परिवार देखील गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे पूर्ण परिवाराचा. आज माझं वय 40 वर्ष आहे. आम्ही गावामध्ये राहतो आहोत. आमच्यासोबत आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहे, यांना देखील तो इतिहास ज्ञात आहे की हा जो परिवार आहे, दशरथचा जो परिवार आहे, त्यांचे काका, चुलते, त्यांचे आजी आजोबा, जे काही घरातील सगळं परिवार असेल, 5-50 लोकांचा परिवार, यांचं गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही गावात दहशत बघतो आहोत. ती यांची एवढी दहशत आहे की गावातील सर्व शेतकऱ्यांचे, सर्व आमचं गाव बागायत आहे, बागायत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरणं, शेती उपयोगी वस्तू चोरणं, फळबागांचे नुकसान करणं आणि जर काही ज्याचं नुकसान झालेलं आहे तो जर सांगायला गेला तर त्याच्यावर कुठेतरी ॲट्रॉसिटीसारखे प्रकार घडवणं, त्याच्यावर काहीतरी चुकीचे आरोप लावणं, या गोष्टी गेलेल्या आहेत. आणि एकत्रित जर त्यांचा पूर्ण मागचा 20-25 वर्षाचा क्रिमिनल बॅकग्राऊंड जर बघितला तर हे पूर्ण कुटुंब क्रिमिनल आहे. तर आम्ही निवेदन देण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे शाणाभाऊच्या परिवारावर आज दुःख आलेलं आहे तर शाणाभाऊला न्याय देण्यात यावा आणि संबंधिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही SP साहेबांकडे आलेलो आहोत. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या कुटुंबाला जिल्ह्याच्या हद्दपार करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. अदरवाईज जर ह्या गोष्टी झाल्या नाही तर ह्या गावाची शांतता आणि सुव्यवस्थेला खूप मोठा धोका होईल, असा आम्ही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो आहोत.